सर असं आहे की आता बीजेपी वाले राष्ट्रवादी वाले आता जर आमच्यासोबत युती केली तर त्यांच्यासोबत आम्ही लढाई तयार आहे। नाहीतर त्यांनी पण स्वबळावर लढणार आहे तर आम्ही पण स्वबळावर लढणार आहे। युती होणार आहे का नाही असं तुम्हाला काही निरोप आलाय का? आता वरून आम्ही मागे 15 दिवसाखाली आमची मुंबईला बैठक झाली तर वरिष्ठांनी आम्हाला असं कळले की बाबा युती जर होत नसेल तर आपण स्वबळावर लढायची तयारी राहावं, तयारी ठेवा म्हणून आम्हाला वरून आदेश आला आहे। किती जागा लढणार आहात? आम्ही टोटल 40 नगरसेवक आहेत, 20 प्रभाग आहेत आणि एक नगराध्यक्ष आमच्याकडे उमेदवार ऑलरेडी तयार आहे। युतीमधून किती जागा मागणार आहात? आम्ही युतीमधून 10 जागा मागणार आहे। त्याच्यात आता कमी जास्त सत्ता आहे त्यांची, सत्तेप्रमाणे आमच्या जर समितीने जर 5 जागा दिले तर आमच्या जिथं जागा येतील तिथं 4-5 नगरसेवक आम्ही मागणार आहेत। मध्ये अलीकडे चर्चा आहे की माझे आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सर वरिष्ठांकडून कळायला आलं आहे की त्यांचा प्रवेश आहे। कोणते आमदार? माजी आमदार भालराव साहेबांचा प्रवेश आहे असं। किती तारखेला? आता साहेब आचारसंहितेच्या आता नगरपालिकेच्या अलीकडे होईल का एवढी नगरपालिका झाल्यावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस होईल तर प्रवेश आहे त्यांचा। जर माझे आमदार सुधाकर भालेराव प्रवेश केल्यानंतर तुम्ही युती करणार आहात का? त्यांनी जर प्रवेश केलं तर आम्ही युती, आता आमची युतीच होणार गेल्यावर युती होत नाही म्हणून त्यांनी प्रवेश करायचं। तर युती झाल्यावर त्यांनी प्रवेश कशाला करतील? करणार नाहीत। दोन दगडावर माझे आमदार सुधाकर भालेराव आहेत। युती झालं तर त्यांचा प्रवेशच होत नाही ना। जर आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे जर एवढं नगर विकास मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला नगरपालिकेला एवढं मोठं बजेट दिल्यात, ते कुणामुळे बजेट आले? ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे आले। तर आता बीजेपी वाले राष्ट्रवादी वाले जर म्हणत असतील आमच्यासोबत युती करणी म्हणून तर मग ते आमच्या शिंदे साहेबांच्या पाठीत खंजर खुपशिल्यासारखं आहे। त्याच्यामुळे जर आम्हाला नगरपालिकेमध्ये जर युती करत नसतील यांनी तर 100% माजी आमदार सुधाकर भालेरावांचा प्रवेश आहे आणि ते आमच्या पक्षाला एक ज्येष्ठ नेते म्हणून लागले तर हे शिवसैनिक उदगीर तालुक्यात शिवसेना मोठी होण्याची 100% शक्यता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच शिवसैनिक प्रवेश करतील, काही नगरसेवक करतील, काही माजी पंचायत समिती सदस्य करतील। त्यांचा इथं मोठा जेवढा ग्रुप आहे ते शिवसेनेत प्रवेश करेल, त्यावेळेस शिवसेनेचं बळ वाढेल, त्यावेळेस मग आम्हालाही थोडं जोर येईल इलेक्शन लढायला। असं कळालं की त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार आहे। 6 ते 7 नगरसेवक प्रवेश करणार आहेत असा वरून मला माहिती आलेली आहे साहेब। ओके।